मकर संक्रांती निमित्त या काकूने केला यावर्षी प्रगट दिन उत्सवाचा देखावा। शेगावच्या या काकूने दरवर्षीप्रमाणे मकर संक्रांती निमित्त केला विशेष देखावा सादर केला आहे। शेगाव येथील सेवानिवृत्त आरोग्य सेविका उषा सूर्यकांत सपकाळ ह्या मकर संक्रांती निमित्त त्यांच्या घरी दरवर्षी वेगवेगळा विशेष देखावा करीत असतात। यावर्षी उषा सूर्यकांत सपकाळ यांनी श्रींच्या प्रगट दिन उत्सवाचा देखावा सादर केला आहे। मकर संक्रांतीचा सण आला की महिलांमध्ये एक वेगळा उत्साह या सणानिमित्त बघायला मिळतो, कारण मकर संक्रांती हा सण विशेष करून महिलांचा असल्यामुळे एक वेगळाच उत्साह त्यांच्यामध्ये दिसत असतो। मकर संक्रांतीनिमित्त महिला नटून थटून वेगवेगळ्या महिलांच्या घरी मकर संक्रांतीचे वाण घेण्याकरिता जात असतात। या वाणांमध्ये वेगवेगळ्या वस्तू भेट म्हणून दिल्या जातात। मात्र शेगाव येथील निवृत्त सेवानिवृत्त आरोग्य सेविका उषा सूर्यकांत सपकाळ ह्या त्यांच्या घरी दरवर्षी आगळ्या वेगळ्या देखाव्याची मेजवानी महिलांना देत असतात। पहिल्या वर्षी कोरोनानंतर कोरोनामुळे वर्षभर येणारे सण साजरे करता आले नाही, त्यामुळे वर्षभरातील सर्व सणांचा देखावा त्यांनी सादर केला होता। मागील वर्षी बाईच्या जीवनावर आधारित बाई पण भारी देवा हा देखावा सादर केला होता। यावर्षी श्री संत गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त पालखी व उत्सवाचा देखावा त्यांनी सादर केला आहे। या देखाव्यामध्ये श्रींच्या दिंडीप्रमाणे प्रतिकात्मक दिंडी तयार केली असून पालखीचा देखावा तसेच श्रींच्या प्रगटस्थळाचा देखावाही करण्यात आला आहे। त्यांच्या या देखाव्याची याही वर्षी जोरदार चर्चा शेगावमध्ये होत आहे। बातम्या 24 तास न्यूज शेगाव बुलढाणा। लय उत्पत्ती समा अनुरेणु मध्ये ब्रह्मव्यापिने लय उत्पत्ती समा माघ सप्तमी पुण्य दिवसी प्रगटना योगी महा प्रगटना योगी महा उष्ट्यापत्र बलिघे पुन्हा भक्षण करीती काना तेजस्वी। मी उषाताई सूर्यकांत सपकाळ शेगाव सेवानिवृत्त आरोग्य डिपार्टमेंटमध्ये मी गेली 5 वर्ष नवनवीन देखावे तयार करत असते। पहिल्या वर्षी मी कोरोनामध्ये आपण जे सण साजरे करू शकलो नाही ते सगळे सण मी एका दिवसात सगळे साजरे केले। त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी मी शिवाजी महाराज आणि जय जिजाऊ हा देखावा सादर केला। त्याच्यानंतर शेतकऱ्याचं आयुष्य आपलं आणि शेतकऱ्याच्या भरोश्यावर आपलं काय असते हा देखावा केला। नंतर चौथ्या वर्षी बाईचं जीवन हे बाई पण भारी हा देखावा सादर केला। आणि यावर्षी आम्ही शेगावमध्ये राहत असल्यामुळे आणि आमचं शेगाव गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाल्यामुळे आम्ही दिंडीचा देखावा सादर केलेला आहे। त्यामध्ये दिंडी सोहळा प्रगट दिनाच्या दिवशी जसा दिंडी सोहळा सादर होते त्याप्रमाणे त्याचा देखावा सादर केलेला आहे। यामध्ये मला सगळ्यांचं महिलांचं चांगलं सहकार्य मिळालेलं आहे।